शेतकरी मित्रांनो कृषीप्रधान युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाडीबीटी मधून आपल्याला पीव्हीसी पाईपसाठी ऑनलाईन अर्ज कसा करता येईल याची माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला पीव्हीसी पाईपसाठी आपल्याला 80% अनुदान शासनातर्फे मिळतंय. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील. तर शेतकरी मित्रांनो, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम आपला मोबाईलचा गुगल क्रोम ओपन करून महाडीबीटी पोर्टल लॉग इन केल्याच्या नंतर आपल्यासमोर ज्यावेळेस असा पेज ओपन होतो, तुम्ही यामध्ये बघू शकता अर्ज ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये अर्ज करा आपल्याला एक असं निळ्या कलरमध्ये नाव दिसतं. यावरती क्लिक केल्याच्या नंतर काही वेळातच आपल्यासमोर एक पुन्हा नवीन पेज ओपन होतो. असा पेज ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्या खाली बघायचं आहे सिंचन साधने व सुविधा. याच्यासमोर आपल्याला बाबी निवडा असं नाव दिसतंय. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काही वेळातच आपल्यासमोर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. असा पेज ओपन झाल्याच्या नंतर इथं आपल्याला काही माहिती भरायची आहे. आपण जी काय अगोदर माहिती भरलेली आहे, आपला तालुका ऑलरेडी तिथं येईल, गाव म्हणजे आपलं गाव पण तिथं अगोदरच येत आहे. त्यानंतर खाली आपल्याला इथं मुख्य घटक यामध्ये क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर सिंचन साधने आणि सुविधा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्याच्यासमोर आपल्याला बाब असं नाव दाखवेल. यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला भरपूर ऑप्शन आहेत. ठिबक खाली यायचं आहे, आपल्याला पाईप्स यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. पाईप्सवर क्लिक केल्याच्या नंतर खाली घटक यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. घटकवर क्लिक केल्यानंतर इथं एच.डी.पी पाईप आपल्याला असे भरपूर 3 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला खाली पीव्हीसी पाईप यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला छड्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पाईपाची लांबी इथं आपल्याला मीटरमध्ये विचारलेलं आहे. तुम्हाला किती छड्या लागतात याचं अंतर आता एक छडीचं 20 फुटाचं अंतर असतं. त्या हिशोबाने आपण तो ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आता मी इथं 400 मीटर घेतोय. 400 आपण क्लिक केल्यानंतर इथं खाली आपल्याला अटी मान्य करायच्या आहेत. या बॉक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतरच खाली जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतरच काही वेळात आपल्यासमोर असं येईल. आपल्याला अजून जर अर्ज करायचा असेल तर येस करायचं, नसेल करायचं तर नोवर क्लिक करून घ्या. नो याच्यावर क्लिक केल्यानंतर काही वेळातच आपल्यासमोर पुन्हा एकदा असा पेज ओपन होईल. यामध्ये निळ्या कलरमध्ये आपल्याला अर्ज सादर करा एक असं नाव दिसतंय. यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथं ओकेवरती क्लिक करून घ्या. ओकेवर क्लिक केल्यानंतर इथं पहा असं आपल्याला पारव्या कलरमध्ये नाव दिसतं. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतरच काही वेळात आपल्यासमोर आपण अर्ज केलेला आहे, तो अर्ज इथं आपल्याला निवडायचा आहे. यामध्ये आपण याला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे. यामध्ये 1 निवडून घ्या. त्यानंतर परत इथं योजनेच्या अटी मान्य करायच्या आहेत. अटी मान्य केल्यानंतर अर्ज सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतरच आपला पेज काही वेळातच तो समोरच्या पेजवरती जाईल. असा पेज ओपन झाल्यानंतर मेक पेमेंट आपल्याला इथं ऑप्शन दाखवेल. इथं खाली मेक पेमेंट निळ्या अक्षरमध्ये आपल्याला क्लिक करायचं. याच्यावर क्लिक करून आपल्याला पेमेंट करायचं आहे. आपल्याला एका अर्जासाठी 23 रुपये 60 पैसे असं महाडीबीटीमध्ये पेमेंट लागतं आहे. याच्यावरती मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 2-3 ऑप्शन तिथं पुढे येतात पेमेंट करण्यासाठी. आपल्यासमोर काही वेळातच एक असा पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड आणि IMPS. आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथं पे गोयन क्रेडिट कार्ड असं इथं नाव दिसलं. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट प्रोसेड फॉर पेमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही वेळात पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. साईट थोडी स्लो आहे शेतकरी मित्रांनो. इथपर्यंत आलाच तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. काही वेळात आपल्यासमोर एक पेज नवीन ओपन होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर महाडीबीटीमध्ये रजिस्ट्रेशन करता येत नसेल तर आम्ही त्याच्यासाठी एक व्हिडिओ खास बनवलेला आहे. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली. वरती आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तिथं जाऊन तुमच्या मोबाईलवरून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला तिथून तुमच्या मोबाईलवरून अर्ज करता येतो. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपल्यासमोर आता काही वेळातच एक पेज नवीन ओपन होत आहे.
असा पेज ओपन झाल्याच नंतर इथं आपल्याला आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड, वॉलेट आणि UPI. यामध्ये सर्वात सोपा ऑप्शन आपल्याला QR कोडवरती क्लिक करायचा आहे. QR कोडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं QR कोड सिलेक्ट करायचा आहे. भीम UPI वरती क्लिक करून मेक पेमेंट फॉर ₹23.60 आपल्याला दाखवून असा QR कोड आल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला 5 मिनिटाचा टाईम मिळतो. याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपल्याला फोनपे, गुगल पे तुम्हाला ज्या मार्फत पेमेंट करता येईल त्याच्या मार्फत तुम्ही पेमेंट करू शकता. आता मी त्याचं पेमेंट करणार नाही शेतकरी मित्रांनो, कारण मला त्याचा अर्ज करायचा नाही. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात त्याचीही माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की द्या. कमेंटमध्ये जय जवान जय किसान लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील. शेतकरी मित्रांनो, महाडीबीटीमध्ये ऑनलाईन अर्ज करताना जरी अडचण आल्यास आम्हाला कमेंटमध्ये माहिती नक्की द्या. तुम्हाला प्रयत्न करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत